भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सन्माननीय श्री विशालजी परब साहेब यांचा गुलाब पुष्प देऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार करतील ते मच्छीमार सोसायटी किरवाडी चेअरमन श्री काशीनाथ नार्वेकर। सहकार्य करायचंय। श्री तातोबा चोपडेकर श्री अमित गावडे यांना मी विनंती करेल की त्यांनी पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। सन्माननीय श्री प्रितेश राऊ यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील ते आपल्या मंडळाचे सदस्य श्री प्रकाश एरागे। माजी सभापती पंचायत समिती सन्माननीय श्री जिल्हा परिषद श्री प्रितेशजी राऊ यांचं स्वागत करतील ते श्री प्रकाश एरागे। श्री अमित गावडे व तातोबा चोपडेकर यांना विनंती करेल की कृपया आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। ॲडव्होकेट श्री निरवणेकर साहेब यांचं स्वागत करतील ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री प्रवीण कुबल। तांडेलियन इंजिनियर वर्क्सचे मालक मच्छिंद्र तांडेल यांनी सुद्धा पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे। सन्माननीय श्री ॲडव्होकेट निरवणेकर साहेब यांचं गुलाब पुष्प व शाल व श्रीफळ देऊन स्वागत करतील ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते प्रवीण कुबल। मच्छीमार सहकार सोसायटी केरवडा शिरोडा चेअरमन सन्माननीय श्री काशीनाथ नार्वेकर यांचं गुलाब पुष्प व शाल व श्रीफळ देऊन स्वागत करतील ते आमचे श्री हरी चोपडेकर। मच्छीमार सहकारी सोसायटी केरवडा शिरोडचे चेअरमन सन्माननीय श्री काशीनाथजी नार्वेकर
यांचं शाल व श्रीफळ देऊन स्वागत करतील ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री हरी चोपडेकर. श्री मच्छिंद्र तांडेल यांनी पॅव्हलियन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. तसेच सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर पॅव्हलियन कक्षासमोर यायचंय. दांडी मालवण अनलिस्ट स्पोर्ट्स रेडी. मी पुन्हा एकदा विनंती करेल की बक्षीस वितरण समारंभाला उशीर होतोय, आपण लवकरात लवकर पॅव्हलियन कक्षासमोर यायचंय. बबल नाईक, रोहित मालवणकर, कृपया आपल्या खेळाडूंना घेऊन पॅव्हलियन कक्षासमोर यायचंय. आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री सुधीर नार्वेकर यांचं स्वागत करतील ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री रोहन आरावंदेकर. आमच्या गावचे केरवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री सन्माननीय सुधीर नार्वेकर यांचं स्वागत करतील ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री रोहन आरावंदेकर. मी विनंती करेल की शाल व श्रीफळ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. खूप खूप मोलाचं सहकार्य त्यांचं लाभलं आम्हाला. प्रथम पारितोषिक साठी त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. विशेष प्रयत्न ज्यांनी केले ते आमचे गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री सुधीर नार्वेकर. यानंतर भाजप तालुका उपाध्यक्ष सन्माननीय श्री लक्ष्मीकांत करपे यांचं स्वागत करतील ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री प्रदीप पेडणेकर. भाजप तालुका उपाध्यक्ष सन्माननीय श्री लक्ष्मीकांत करपे यांचं गुलाब पुष्प शाल व श्रीफळ देऊन स्वागत करतील ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री प्रदीप पेडणेकर. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला चषक पुरस्कृत केले ते मे तांडेल इंजिनिअरिंग वर्क्स केरवाडा शिरोडाचे सर्व मालक श्री सन्माननीय एकनाथ तांडेल व श्री मच्छिंद्र तांडेल यांचं स्वागत करतील ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते गौरव आरावंदेकर. सर्व खेळाडूंना विनंती करेल की लवकरात लवकर पॅव्हलियन कक्षासमोर यायचंय. काळ होतोय, उशीर होतोय याची नोंद घ्यायची आहे, सहकार्य करायचंय. आपल्या सहकार्याची अपेक्षा. सर्व क्रिकेट चाहते, केरवाडी ग्रामस्थ, सिंहगर्जना क्रिकेट क्लबचे सर्व सभासद, अनलिस्ट स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू, दांडी मालवण संघाचे सर्व खेळाडू यांना मी पुन्हा एकदा विनंती करेल की कृपया सहकार्य करायचंय. लवकरात लवकर पॅव्हलियन कक्षासमोर यायचंय. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लवकरात लवकर पॅव्हलियन कक्षासमोर यायचे आहे. दांडी मालवण संघाचे सर्व खेळाडू इकडे उपस्थित आहे. तर मी बबल नाईक यांना विनंती करेल की अन्वी स्पोर्ट्स संघाच्या सर्व खेळाडूंना घेऊन लवकरात लवकर पॅव्हलियन कक्षासमोर यायचे आहे. तसेच सर्व क्रिकेट चाहते, सिंहगर्जना क्रिकेट क्लबचे सभासद व केरवाडी ग्रामस्थ यांना मी विनंती करेल की लवकरात लवकर पॅव्हलियन कक्षासमोर यायचे आहे. बक्षीस वितरण समारंभाला उशीर होतोय. कृपया मी आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया सहकार्य करायचे. आपल्या विनंतीला मान देऊन कृपया पॅव्हलियन कक्षासमोर यायचंय.
श्री तेजस जुरत प्रजत कुबल लवकरात लवकर पॅव्हलियन कक्षासमोर यायचंय. सिंहगर्जना क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य, सर्व क्रिकेट चाहते, जनार्दन मोणकर, पवन तांडेल, हितेश पेडणेकर लवकरात लवकर पॅव्हलियन कक्षासमोर यायचंय. अंकुश नार्वेकर, कौशल मलवारी, आदित्य कुर्ले, सर्व सिंहगर्जना क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंनी व्यासपीठाच्या समोर येऊन राहायचं आहे. सिंहगर्जना केरवाडा व चोगलेश्वर केरवाडा दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी व्यासपीठाच्या समोर येऊन यायचं आहे. एक 5 मिनिटांमध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम उरकून घ्यायचा आहे. सर तुमचं नाव. व्यासपीठावर उपस्थित असलेले विकास परब, माननीय विकास परब यांचं गुलाब पुष्प देऊन तुषार माकले यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. विकास परब. त्याचप्रमाणे आमच्या शिरोडा गावचे ग्रामपंचायत उपसरपंच राहुल गावडे यांचं पण गुलाब पुष्प देऊन तृप्तेश चोडणकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा पण छोटासा स्वागत करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं पण स्वागत करायचं आहे. देऊन प्रदीप पेडणेकर यांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन त्यांचं पण स्वागत करण्यात येत आहे. केरवाडा आणि शिरोडा रेडी या पंचक्रोशीतील या चांगल्या स्पर्धेला सर्वप्रथम या इथल्या स्थानिक सगळ्या देवदेवतांना वंदन करून आपल्या या सगळ्या युवकांनी, सगळे आपले युवक समोर खुर्चीवर बसले आहेत बघा, सगळ्या युवक मंडळी आणि सगळ्या लोकांनी हात वर करायचं आहे. सगळ्यांनी बोलो भारत माता की. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रख्यात हायकोर्टचे ॲडव्होकेट अनिलजी नेरवडेकर साहेब, त्याचप्रमाणे माझ्या सोबत असलेले आमचे सहकारी जे कायमच या पंचक्रोशीमध्ये काही अडचण असली तर धावून जाणारे प्रितेशजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे आमचे नार्वेकर, या मनोजभाई, त्याचप्रमाणे सगळ्यांची नावं घेत नाही, माझ्यासोबत आलेले सगळे सहकारी, व्यासपीठावरील भारतीय जनता पक्षाचे सगळी मंडळी आणि या केरवाडीमधील सगळी आमची वडीलधारी मंडळी, समोर असलेले सगळे युवक, मला वाटतं युवकांची संख्या या ठिकाणी साहेब जास्त आहे, त्यामुळे या युवकांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि राज्यभरात मी कार्यक्रमांसाठी जात असतो, पण प्रितेश भाई बोलले की अशा प्रकारचे युवक कुठे दिसणार नाहीत, असे युवक या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे दिसले. आणि इलेक्शन झाल्यानंतर खरोखरच हे वातावरण मला वाटतं इलेक्शनच्या पिरियडमध्ये होतं, बरोबर ना प्रितेश भाई? प्रितेश भाई बोलले इलेक्शन झाल्यानंतर हा आपण कार्यक्रम करू. या वर्षीचा कार्यक्रम आपण तुमच्या हिशोबाने तुम्ही केला, पुढच्या वर्षीचा कार्यक्रम माझ्या हिशोबाने याच मैदानामध्ये मी आज डिक्लेअर करतो, परंतु कार्यक्रमामध्ये कमीत कमी 50,000 लोक आले पाहिजे अशी व्यवस्था केली पाहिजे. असं वातावरण आपण या केरवाडीचं नाव, या शिरोडा गावचं नाव उज्ज्वल करूया. मी जास्त बोलत नाही, अनेक कार्यक्रम आहेत, आज दिवस चांगला आहे, आज बांद्यामध्ये आणि अनेक वेंगुर्ल्यामध्ये कार्यक्रम आहेत, परंतु मी पुन्हा एकदा आपल्या या केरवाडीतील सगळ्या मंडळींना, तरुणांना भेटण्यासाठी पुन्हा या वाड्यावरती नक्की आपण बोलवा. मी तुमच्याकडे चहा पाण्यासाठी येईन, पण येईन तो काहीतरी चांगलं घेऊन येईन, कारण इथल्या स्थानिक युवकांना काहीतरी भविष्यात घडवण्यासाठी. विशाल परब हे नाव तुम्ही ऐकलं असेल, पण खरोखरच माझं प्रेम आपल्या सगळ्या मुलांवरती आहे, मी मनापासून सांगतोय. भविष्यामध्ये या ठिकाणी याच मैदानामध्ये आपण चांगली मैदानात क्रिकेट घेऊ,
परंतु क्रिकेट हे आयुष्य नसून काहीतरी चांगलं कर्तव्य म्हणून आपल्या आई वडिलांना काहीतरी दाखवण्यासाठी आणि पुढील आपल्या छोट्या मुलांना भवितव्य घडवण्यासाठी माझ्या मनामध्ये काही स्वप्न आहे ते आपण साकार करूया. आणि या इथल्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी जी मेहनत लावली, आता युट्यूबवाले पण यांनी बोलले की त्याचा सत्कार केला, मला आनंद वाटला. प्रत्येक व्यक्तीचा तुम्ही सत्कार केला, त्यामुळे तुमचा पहिला सत्कार होऊन द्या. त्यामुळे मी आता आवर्त घेतोय, पण सगळ्या मंडळींना धन्यवाद मानतोय. आम्हाला तुम्ही बोलवलंय, आम्हाला अध्यक्ष स्थान दिलं, कार्यक्रम सुंदर झाला. अजून काही चुकलं असेल प्रितेश भाई तर सांगा, परंतु माझी साथ आपल्या सर्व मित्रांना आहे. एवढे सांगून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, चौगलेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024, या मोलाचं सहकार्य होतं, ज्याचं हातभार ज्याचा लागला, नियोजन ज्याने केलं, आयोजनामध्ये त्याने सगळ्या गोष्टींमध्ये ज्याने आम्हाला मदत केली, ते म्हणजे आमच्या सिंहगर्जना क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू श्री हरी चोपडेकर यांचं स्वागत करतील ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री दर्शन सारंग. खरोखरच मोलाची भूमिका या स्पर्धेदरम्यान लाभली ती श्री हरी चोपडेकर यांची. तसेच आम्हाला समालोचन ज्यांनी केलं, सुंदर असं वाखाणण्याजोगं मराठी समालोचक आमचे साथी सहकारी मित्र श्री सावळराम शिरोडकर यांचं स्वागत करतील ते श्री गौरव आरावंदेकर. त्याचप्रमाणे प्रदीप पेडणेकर, प्रवीण कुबल आणि गौरव आरांदेकर हे पण यांनी पण माझ्याबरोबर गेली 10 दिवस या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी माझ्याबरोबर अहोरात्र दिवस झटले. त्यांचं पण तिघांचं पण गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात, तिघांनी यायचं आहे एकाच वेळी. संदीप पेडणेकर यांनी गुलाब पुष्प देऊन तिघांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे दर्शन सारंगने पण त्यांचं स्वागत करायचं आहे तिघांचं, कारण हे तिघे जण माझ्याबरोबर गेले 10 दिवस झटतायत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. जोरदार टाळ्या होऊ दे तिघांसाठी. गौरव आरांदेकर, प्रदीप पेडणेकर आणि प्रवीण कुबल. स्वागत समारंभ संपला असं मी जाहीर करतो. आता वळूया थोड्याच वेळात बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करूया. आमच्या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रितेश राऊत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरणाला सुरुवात करूया. प्रथमतः या ठिकाणी सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो सामना रंगला होता सातेरी कोचरा विपक्ष दांडी मालवण, आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला तो म्हणजे विकी रोगे, सेमीफायनल 2 चा मॅन ऑफ द मॅच. या विकी आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. व्यासपीठावर उपस्थित प्रितेश राऊत साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाईल. त्यानंतर या ठिकाणी अंतिम सामन्यात सिक्सर हॅट्रिक साठी 2 बक्षिस लावली होती. ती हॅट्रिकची पारितोषिक एकूणच 700 रुपये बक्षीस होतं. आमचे पंच या ठिकाणी काशीनाथ नार्वेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि सिक्सर हॅट्रिक साठी तब्बल 700 रुपयाचा मानकरी ठरलेला टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक तब्बल 700 रुपयाचा मानकरी ठरतोय. एकदा जोरदार टाळ्या. अर्धशतक ज्याने फायनल मध्ये झळकावलं, 18 बॉल मध्ये 51 धावांची खेळी केली आणि तो सिक्सर हॅट्रिकच्या जोरावर 700 रुपयाचा मानकरी ठरतोय. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित विशाल परब साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फायनल मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी बघूया. फायनल मॅन ऑफ द मॅच अंतिम सामना अगदी चुरशीचा आणि फायनल मध्ये ज्यांनी अगदी बहारदार खेळी केली,
ज्याच्या बॅटिंगच्या जोरावर 60 धावा बनवू शकला अन्वी स्पोर्ट्स रेडी संघ तो ठरतोय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा बाहुबली दाजी नाईक फायनल मॅन ऑफ द मॅच जाईल. एक शांत सुंदर ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख पारितोषिक दिलं जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित ऍडव्होकेट साहेब श्री निरवडेकर साहेबांच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जाईल आणि ते बक्षीस या ठिकाणी दिलं जात आहे ते म्हणजे निरवडेकर साहेबांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान क्षेत्ररक्षणात ज्याने मन जिंकलं डाव्या हाताने एक झेल याने टिपला होता तो ऍडव्होकेट निरवडेकर साहेबांच्या शुभ हस्ते प्रवीण ऍडव्होकेट निरवडेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल. संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट चौगुलेश्वर क्रिकेट संघाचा गुरु पेंडेकर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्याने स्पर्धेत एक अप्रतिम झेल जो डाव्या हाताने पकडला होता आणि त्या झेलासाठी त्याला या ठिकाणी बेस्ट फिल्डर हा किताब दिला जातोय. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य सर सुधीरजी नार्वेकर यांच्या शुभ हस्ते पुढचं बक्षीस दिलं जाईल. उत्कृष्ट यष्टीरक्षक बेस्ट विकेट कीपर ऑफ द टुर्नामेंट चला प्रवीण बेस्ट विकेट कीपर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट यष्टीरक्षक व्यासपीठावर उपस्थित माजी सरपंच मनोज उगवेकर यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. माजी सरपंच उगवेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर एक शांत सुंदर ट्रॉफी या ठिकाणी मनी स्पोर्ट्स यांच्याकडनं होती त्याचबरोबर रोख पारितोषिक आणि बेस्ट विकेट कीपर ऑफ द टुर्नामेंट संपूर्ण स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि किताब जातोय अन्वी स्पोर्ट्स रेडी संघाचा विनय पावनोजी. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेत आदर्श खेळाडू संपूर्ण स्पर्धेतील मनोज उगवेकर यांनी हे बक्षीस पुरस्कृत केलं होतं आणि त्याचबरोबर ट्रॉफी देखील या ठिकाणी पुरस्कृत होती आदर्श खेळाडूसाठी. आदर्श खेळाडू बक्षीस या ठिकाणी मनोज उगवेकर साहेबांच्या शुभ हस्ते दिले जाईल कारण त्यांनीच हे बक्षीस पुरस्कृत केलं होतं त्यामुळे त्यांच्या हस्ते देऊया. आदर्श खेळाडू संपूर्ण स्पर्धेतील अतिशय आदर्श खेळाडू एकूणच 1000 रुपयाचं बक्षीस त्याचबरोबर आकर्षक अशी ट्रॉफी आणि आदर्श खेळाडू हे बक्षीस जात आहे दांडी मालवण क्रिकेट संघाचा अमित ज्याच्यासाठी या ठिकाणी बक्षीस जात आहे आदर्श खेळाडू. त्यानंतर पुढचं बक्षीस या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज व्यासपीठावर उपस्थित सोमाकांत सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्याचबरोबर कुमारी कायरा हरी चोपडेकर यांच्याकडनं देखील आकर्षक अशी ट्रॉफी होती बेस्ट फिल्डर साठी. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा या ठिकाणी बक्षीस दिलं जात आहे आणि गोलंदाजाकडे वळूया पुन्हा एकदा दांडी मालवण क्रिकेट संघाचा बेस्ट बॉलर विकी रोगे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी ट्रॉफी पुरस्कृत होती नियती अंकुश नार्वेकर यांच्याकडनं पुरस्कृत सुधीर नार्वेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे बक्षीस दिलं जाईल. उत्कृष्ट फलंदाज संपूर्ण स्पर्धेत एक शांत सुंदर फलंदाजी झाली एकूणच फलंदाजीत अगदी तोडफोड फलंदाजी षटकारांची आतषबाजी झाली आणि नार्वेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल आणि उत्कृष्ट फलंदाज किताब जातोय पुन्हा एकदा दांडी मालवण क्रिकेट संघाकडे जाऊया रोहित मालवणकर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट.
त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित लक्ष्मीकांत करपे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढचा सन्मान होईल. संपूर्ण स्पर्धेत एक शांत सुंदर पंचांची भूमिका ज्यांनी बजावली ते पंचांचा या ठिकाणी सन्मान करूया. पंच सर संदीप पेंडेकर यांचा या ठिकाणी सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या रखरखत्या उन्हामध्ये ज्यांनी महत्वपूर्ण पंचांची भूमिका बजावली त्या पंचांचा या ठिकाणी सन्मान होतोय करपे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी करूया. सागर राणे यांच्या शुभ हस्ते पुढचा सन्मान होतोय. दुसरे पंच त्यांचा या ठिकाणी सन्मान करू. एकदा जोरदार दुसरे पंच सर किशोरजी भगत यांचा. चला ते उपस्थित नसतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही स्वीकारा त्यांचा सन्मान. त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीराची जी ट्रॉफी ठेवण्यात आली होती ती कैलासवासी सद्गुरू राजाराम म्हाकले यांच्या स्मरणार्थ कूलर एक ठेवण्यात आला होता. तो कैलासवासी सद्गुरू राजाराम म्हाकले यांच्या स्मरणार्थ श्री तुषार म्हाकले याचकडून पुरस्कृत करण्यात आलेले होतं. त्याचप्रमाणे सिंहगर्जना क्रिकेट संघ व केरवाडी ग्रामस्थांतर्फे एक रोख रक्कम पण पुरस्कृत करण्यात आली होती. ती राहुल गावडे व तुषार म्हाकले यांच्या दोघांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. आणि या स्पर्धेतील मालिकावीर आपल्यामध्ये कोण असेल? या स्पर्धेतील मालिकावीर एकदा जोरदार मोठं नाव देऊ द्या. कोण असेल या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज? चौगुलेश्वर चॅम्पियन ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज. आणि हा किताब जातोय टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक मॅन ऑफ द सिरीज. बाहुबली षटकारांचा बादशाह आणि ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी सगळे क्रीडा रसिक जे आपला वेळ खर्च करून उपस्थित होतात मैदानावरती त्या बाहुबलीला आज या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा किताब देऊन सन्मानित केलं जात आहे. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी द्वितीय पारितोषिक जे या ठिकाणी वितरित केलं होतं ते म्हणजे सिंहगर्जना क्रिकेट संघ केरवाडी व केरवाडी ग्रामस्थ आयोजित या ठिकाणी सुंदर अशी स्पर्धा आणि स्पर्धेचा केरवाडी चौगुलेश्वर केरवाडी चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान या ठिकाणी द्वितीय पारितोषिक रोख रुपये 25,000 जे पुरस्कृत होतं भाऊ आंदुरते आणि त्याचबरोबर आकर्षक अशी ट्रॉफी मेसर्स तांडेल इंजिनियर वर्क्स या ठिकाणी शिरोडा केरवाडा यांचे सर्व यांच्याकडनं पुरस्कृत होतं. मी मच्छिंद्र तांडेल यांना विनंती करेल की आपण पॅव्हलियन कक्षाजवळ लवकरात लवकर यायचंय. मच्छिंद्र तांडेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 25,000 रुपये सामाजिक कार्यकर्ते श्री भाऊ आंदुर्लेकर याचकडून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी ठेवण्यात आली होती ती मे तांडेल इंजिनिअरिंग वर्क्स शिरोडा केरवाडा याचकडून पुरस्कृत करण्यात आलेली होती. आणि त्याचा मानकरी ठरतोय तो दांडी मालवण संघ. दांडी मालवणच्या सर्व खेळाडूंनी येऊन आपला मान स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे दांडी मालवण संघाचं. त्याचप्रमाणे आता राहिला महाविजेता. त्याचप्रमाणे सिंहगर्जना क्रिकेट संघ केरवाडी व केरवाडी ग्रामस्थ आयोजित क्रिकेट स्पर्धा चौगुलेश्वर केरवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व तिसरे आणि प्रथम पारितोषिक रोख रुपये 50,000 रुपये माननीय श्री विशाल परब भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश याचकडून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाची पारितोषिक एक ट्रॉफी ठेवण्यात आली होती ती मे तांडेल इंजिनिअरिंग वर्क्स शिरोडा केरवाडा याचकडून पुरस्कृत करण्यात आलेली होती. आणि हा सन्मान अन्वी स्पोर्ट रेडी संघाला माननीय विशाल परब साहेब यांच्या शुभ हस्ते बहाल करण्यात येत आहे. तरी अन्वी स्पोर्ट रेडी संघाच्या सर्व खेळाडूंनी व्यासपीठावर येऊन
आपला ट्रॉफी घ्यायची आहे. मालक कुणाल पिळणकर आजूबाजूला कुठे असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. महाविजेता ठरतोय तो अन्वी स्पोर्ट रेडी संघ आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी माननीय श्री विशाल परब यांच्या शुभ हस्ते त्यांना देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं रेडी संघाचं स्वागत करायचं आहे. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स चौगलेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2024 चा मानकरी ठरतो तो अन्वी स्पोर्ट्स रेडी. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. तसेच भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश श्री सन्माननीय विशालजी परब साहेब यांचे सुद्धा खूप खूप आभार. तसेच आम्हाला प्रत्येक स्पर्धेसाठी आम्हाला मदत करणारे श्री अंकुश कुबल यांचे सुद्धा खूप खूप आम्ही मंडळाच्या वतीने व श्रेयगर्जना क्रिकेट क्लबच्या वतीने खूप खूप आभारी आहोत. त्याचप्रमाणे ही युट्यूबची स्पर्धा आम्हाला शेवटच्या दिवशी भरवण्यासाठी ज्या ज्या देणगीदारांनी आम्हाला मोठ्या सडळ हस्ते मदत केली त्या सर्व देणगीदारांचे मी आभार व्यक्त करतोय.